12वी झाल्यानंतर दोन मित्र असं ठरवतात की बाबा आपल्याला आता स्टॉक मार्केटमध्ये म्हणजेच भारतीय शेअर बाजारमध्ये आपल्याला पैसे गुंतवायचे भाग बाजारामध्ये. आणि मग दोन्ही मित्र असं डिसाईड करतात की आपण रिलायन्स कंपनीचे शेअर परचेस करूयात, कारण जेवढेही सध्या भारतामध्ये कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीज ही एक प्रॉफिटेबल कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये पैसे गुंतवूयात. जो पहिला मुलगा असतो, जो स्क्रीनच्या या साईडला तुम्ही बघताय, तो असं डिसाईड करतो की आपण समहक्क भागांमध्ये पैसे गुंतवणूक करूयात. इथे तुम्हाला दिसत असेल इक्विटी शेअर्स लिहिलेलं. इक्विटी शेअर्स म्हणजे समहक्क भाग. आणि जो अजित नावाचा मुलगा असतो तो असं डिसाईड करतो की आपण एक काम कर, तू समहक्क भागामध्ये पैसे गुंतव, मी काय करेन अग्रहक्क भागामध्ये पैसे गुंतवेन. आणि मग एक 2 ते 3 वर्षानंतर आपण दोघं वापस डिसाईड करू या पर्टिक्युलर गोष्टीवर की मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये तुला किती बेनिफिट झालेला आहे, मला किती बेनिफिट झालेला आहे. आता मी प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्हाला जर भाग खरेदी करायची चान्स मिळाला किंवा भाग खरेदी करायची संधी जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही कोणते भाग खरेदी करणार? अग्रहक्क भाग का समहक्क भाग? तुमच्यावर डिपेंड आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हा व्हिडिओ संपल्यानंतर कमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे फरक समहक्क भागांमध्ये आणि अग्रहक्क भागांमध्ये. ऑलराईट. आणि जर तुम्हाला एखाद्या कंपनीचे अग्रहक्क भाग खरेदी करायचं असेल तर कमेंटमध्ये मी एक प्रॉपर माहिती दिलेली आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण गोष्टी सांगलेल्या आहेत की तुम्ही एखाद्या कंपनीचे अग्रहक्क भाग कशा पद्धतीने परचेस किंवा खरेदी करू शकता. नमस्कार, मी प्रसाद DA2 अकॅडमीच्या आणखी एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. तुमच्यापैकी अनेक जण थोडेसे गोंधळून गेलेले असतील की सर लास्ट क्लास जो आपला झाला होता सर, त्या क्लासमध्ये तर आपण जे आहेत भागांचे वैशिष्ट्य डिस्कस केले होते सर, राईट. आणि आज कायद्यानुसार आपल्याला भागांचे प्रकार बघायचे आहेत आणि मग त्या प्रत्येक भागांच्या गोष्टी डिस्कस करायच्या आहेत, राईट. बट थांबा, भागांचे प्रकार किंवा समहक्क भागांची वैशिष्ट्य, अग्रहक्क भागांची वैशिष्ट्य जाणून घेण्या अगोदर आपल्याला ह्या दोन्ही भागांमध्ये काय फरक आहे काय नाही हे माहिती पाहिजे. त्यामुळं पहिलं प्राधान्य आपण त्याऐवजी ह्या फरक स्पष्ट करायला देणार आहोत, जिथं आपल्याला ह्या दोन्ही भागांमध्ये काय फरक आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. एव्हरी सिंगल इयर, दर 2 वर्षातून 1 वर्षातून कंपल्सरी हा प्रश्न एक्झामला येतो. बोर्डाच्या जरी परीक्षेला न आला तरी तुमच्या शाळेमध्ये जे सराव पेपर वगैरे कॉलेजमध्ये होत असतात तिथं हा प्रश्न 100% येतो. व्यवस्थित समजून घेऊन कव्हर करणे. ऑलराईट, डन. सो सर्वात पहिला काही बेसिक माहिती सांगतो मी. स्क्रीनवर तुम्हाला 2 मित्र दिसत असतील. या साईडला तुम्ही बघू शकता रजत नावाचा व्यक्ती आहे, ज्यानं रिलायन्स कंपनीचे समहक्क भाग परचेस केले. त्यामुळे रिलायन्स कंपनीसाठी तो कोण झाला? समहक्क भागधारक झाला, म्हणजेच इंग्लिश मध्ये इक्विटी शेअर होल्डर झाला. आणि मिस्टर अजित यानं रिलायन्स कंपनीचे प्रिफरन्स शेअर्स परचेस केले, त्यामुळे तो अग्रहक्क भागधारक झाला. ऑलराईट. आता ह्या दोघांनीही काय केलं, अनुक्रमे त्या दोन्ही कंपनी ह्या दोघांनीही रिलायन्स कंपनीचे 100 भाग खरेदी केले. फरक फक्त एवढंच होता, अजितनं अग्रहक्क भाग खरेदी केले आणि रजतनं समहक्क भाग खरेदी केले 3 वर्ष अगोदर. आता 3 वर्षानंतर ते एकमेकांना भेटले. त्याच्यानंतर काय होईल काय नाही आपल्याला स्टेप बाय स्टेप स्टोरी मोड मध्ये डिस्कस करायचं आहे. सर्वप्रथम पुस्तकामध्ये जी व्याख्या दिलेली आहे ते बघूयात. पुस्तकामध्ये दिलेल्या व्याख्यानुसार व्याख्या अतिशय सोपी आहे. व्याख्येमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की समहक्क भाग, नीट लक्ष द्या, समहक्क भाग म्हणजेच असे भाग असतात जे अग्रहक्क भाग नाही. भागांचे 2 प्रकार आहेत, एक समहक्क भाग आणि एक अग्रहक्क भाग. आता समहक्क भाग म्हणजेच काय की जे भाग अग्रहक्क नाहीत त्या भागांना समहक्क भाग म्हणायचं. थोडक्यात आता जी व्याख्या आहे कुठं ना कुठं थोडस मजाक केलेली व्याख्या आहे. स्त्री आणि पुरुष, पुरुष कोणाला म्हणतात? जो मनुष्य किंवा जी व्यक्ती स्त्री नाहीये त्याला पुरुष म्हणायचं असं म्हणल्यासारखं झालेलं आहे काइंड ऑफ. बट समजून घेण्याचा प्रयत्न करा. काही व्याख्या देण्यात आलेली आहे ते इथं कळेल. आता नीट लक्ष द्या. समहक्क भाग म्हणजेच काय?
जे भाग अग्रहक्क भाग नसतात अशा भागांना समहक्क भाग असे म्हणतात. मग सर समहक्क भागाची व्याख्या काय आहे? सॉरी, समहक्क भाग म्हणजे काय सांगण्यात आलेलं आहे की जे भाग अग्रहक्क नसतात अशा भागांना समहक्क भाग म्हणतात. मग सर अग्रहक्क भागांची व्याख्या काय? जे भाग समहक्क नसतात त्यांना अग्रहक्क असं म्हणतात का? नाही, थोडस चेंज आहे, एवढं पण सोपं नसतं बे. इथे काय म्हणलेलं आहे चेक करा. अग्रहक्क भागांना काही अग्रकम हक्क दिले जाते. नीट लक्षात घ्या, अग्रहक्क भागांना ह्या प्रकारचे शेअर होल्डर जे असतात त्यांना काही अग्रक्रम हक्क दिले असते. आता कोणते हक्क दिले असते लगेच त्याने सांगितलेले आहेत. लाभांश आणि कंपनी विसर्जनाच्या वेळी भाग भांडवल परतफेडीसाठी यांचाच अग्रक्रमाने विचार केला जातो. म्हणजेच काय, नीट लक्ष द्या. सर्वात पहिला की नीट लक्ष द्या. आता समहक्क भागांची व्याख्या काय सांगण्यात आलेली आहे की जे भाग अग्रहक्क भाग नसतात त्यांना समहक्क म्हणतात. अग्रहक्क भागांची व्याख्या काय सांगण्यात आलेली आहे? ज्या भागधारकांना किंवा ज्या भागांना अग्रक्रम दिला जातो त्या भागाला अग्रहक्क भाग असे म्हणतात. सर हे अग्रक्रम म्हणजेच काय? साधं सिंपल आहे. इमॅजिन करा, रिलायन्स कंपनी बुडाली. ओके, आता रिलायन्स कंपनी बुडाल्यानंतर जेवढेही पैसे रिलायन्स कंपनी आहेत ते परतफेड करत असताना ज्या ज्या भागधारकांकडून त्यांनी पैसे घेतले त्या सर्व शेअर होल्डर्सला परत करत असताना सर्वात अगोदर अजितनं पण कंपनीला पैसे दिले, रजतनं पण कंपनीला पैसे दिले. बट कंपनी बंद पडल्यानंतर कंपनी जेव्हा पैसे परत करते तर कंपनी सर्वात अगोदर अग्रहक्क भागधारकांना सर्वात अगोदर पैसे देते. जर अग्रहक्क भागधारकांना पैसे देऊन जर काही पैसे उरले तर मग ते पैसे कोणाला देण्यात येतात? समहक्क भागधारकांना देण्यात येतात. म्हणजे सर आपण जर एका कंपनीचे प्रिफरन्स शेअर्स परचेस केलो किंवा अग्रहक्क भाग खरेदी केलो, कंपनी राहू दे बुडू दे, आपल्याला सर्वात अगोदर पैसे येतील. हा, यस सर. मग व्हॉट अबाउट समहक्क भाग? समहक्क भागधारकांना पैसे आले तर येतात, नसता कंपनी सोबत त्यांचे पण पैसे काय होतात? व्हाईट वॉश होतात. म्हणूनच कंपनी सर्वात अगोदर पैसे देत असताना पहिलं प्राधान्य, पहिलं प्रिफरन्स कोणत्या शेअर होल्डर्सला द्यायली? अग्रहक्क भागधारकांना द्यायली. म्हणूनच अग्रहक्क भागधारकांना सर्वात अगोदर अग्रक्रम दिला जातो. शब्द लक्षात ठेवायचा, अग्रक्रम. ओके, समहक्कधारकांना काही देण्यात येत नाही, समहक्क भागधारकांना काहीच नाही. ओके, डन. व्याख्या क्लिअर झाली? यस सर. आता नीट लक्षात घ्या, लाभांशाचा दर. लाभांशाच्या दर बद्दल काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की लाभांशाचा दर हा कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असतो, त्यामुळे लाभांशाचा दर अनिश्चित असतो. नीट लक्षात घ्या, जे पण भागधारक कंपनीचे समहक्क भागधारक आहेत, कंपनी त्यांना लाभांश देत असताना जर प्रॉफिट झालं तर लाभांश देते, कधी 2% देते, कधी 3% देते, कधी 4% देते, डिपेंड अपॉन कंपनी. आपण कालच्या 2 क्लासमध्ये डिस्कस केला डिव्हिडंड म्हणजेच काय, आता वापस सांगू देऊ नका. लाभांश म्हणजेच काय. आणि जे अग्रहक्क भागधारक असतात यांना काय सांगण्यात आलेलं आहे? अग्रहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांशाचा दर निश्चित असतो. आता स्टोरी मोड मध्ये येऊयात. रजत आणि अजितनं 3 वर्ष अगोदर 2000 एक एक्झाम्पल घ्या, 3 वर्ष अगोदर त्यांनी काय केले? कंपनीचे शेअर्स परचेस केले होते. इमॅजिन करूयात त्यांनी शेअर्स परचेस केले 2023 मध्ये, राईट. दोघांनीही 23 मध्ये कंपनीचे शेअर्स परचेस केले आणि आता दोघांमध्ये डिस्कशन चालू आहे की 2023 मध्ये तुम्हाला डिव्हिडंड किती मिळालं. रजत म्हणला की 2023 मध्ये त्यांनी मला 5% लाभांश दिला होता, 2024 मध्ये त्यांनी मला फक्त 2% दिला आणि 2025 मध्ये त्यांनी मला फक्त 1% दिला. आणि मग अजित तुझं काय? तू तर कंपनीचा प्रिफरन्स शेअर होल्डर्स आहेत, तुझ्या डिव्हिडंड बद्दल काय? तर अजित म्हणाला की यार तुला तर माहितीच आहे मी कंपनीचा प्रिफरन्स शेअर होल्डर आहे, त्यामुळं कंपनीनं जसं मला प्रॉमिस केलं होतं पहिल्या वर्षीपासून कंपनीनं मला बॅक टू बॅक 3 इयर्स 5% लाभांश दिला. म्हणजे जेवढेही पैसे अजितनं कंपनीला दिले होते त्या एकूण पैशांवर अजितला 5% डिव्हिडंड मिळाला. याचा अर्थ काय की जे प्रिफरन्स शेअर होल्डर्स असतात, जे अग्रहक्क भागधारक असतात, यांना मिळणारा लाभांशाचा दर कसा असतो?
निश्चित असतो. जे पहिलं प्रॉमिस केलेलं आहे तेच 5%, 5%, 5%. बट जे समहक्क भागधारक आहेत यांना मिळणाऱ्या लाभांशाचा दर कसा असतो? फ्लक्च्युएट, कमी जास्त होणारा असतो. कधी कधी यांना डिव्हिडंड किंवा लाभांश मिळत सुद्धा नाही, कारण कंपनीनं प्रॉमिस केलेला आहे की बाबा तुम्ही समहक्क भागधारक आहात, कंपनीला नफा झाला तरच तुम्हाला मिळेल, अदरवाईज मिळणार नाही. आणि ते पण असं नाही की आम्ही पहिल्या वर्षी 5% केलं म्हणजे दुसऱ्या वर्षी 2%, 5% देऊ असं नाही, तुम्हाला दुसऱ्या वर्षी 2% पण देऊ शकते. राईट, हे झालं 2025 ला कंपनी शेवटी किती टक्के दिली? 1%. इथपर्यंत क्लिअर? यस सर. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की जे समहक्क भागधारक असतात यांना जो लाभांशाचा दर असतो तो निश्चित नसतो, अग्रहक्क भागधारकांना लाभांशाचा दर निश्चित असतो. कन्क्लुजन शॉर्ट. त्याच्यानंतर तिसरं पॉइंट आहे मतदानाचा अधिकार. आपण काल डिस्कस केला होता मतदानाचा अधिकार बद्दल. काय सांगण्यात आलेलं आहे? समहक्क भागधारकांना मतदानाचा अधिकार असतो. समहक्क भागधारकांना मतदानाचा अधिकार असतो. अग्रहक्क भागधारकांना मर्यादित लिमिटेड स्वरूपाचा मतदानाचा अधिकार असतो. त्यांचे हित संबंध ज्यामध्ये गुंतले आहेत अशाच मुद्द्यावर मतदान करू शकतात. आता नीट लक्षात घ्या काय सांगण्यात आलेलं आहे व्यवस्थित. 3 वर्षानंतर जेव्हा दोघं डिस्कस करत होते अजित आणि रजत, त्यावेळेस त्यांनी डिस्कशन केलं की तुम्हाला वोटिंग राईट मिळालेला आहे का, मतदानाचा अधिकार मिळालेला आहे का? रजत म्हणला की यस, मागच्या वर्षी कंपनीच्या CEO ची नियुक्ती चालू होती आणि आमच्या समोर 3 विविध व्यक्ती होते, तर त्यापैकी आम्ही एका व्यक्तीची निवड केली. त्याच्यानंतर कंपनीनं एक डिफरंट ठिकाणी प्लांट वगैरे उभारणार होते, तर त्याच्यामध्ये किती रुपयाची गुंतवणूक करावी काही नाही अशा प्रकारचे काही डिसिजन घ्यायचे होते. राईट. सो त्याच्याशी रिलेटेड आम्हाला मतदान विचारण्यात आलं होतं, मतदान केलं. त्याचबरोबर यावर्षी कंपनीला प्रॉफिट झालेला आहे आणि कंपनी पुन्हा काही दुसऱ्या एका कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचं चालू होतं. राईट, इन्व्हेस्टशी रिलेटेड. त्यावेळेस आम्हाला कंपनी मार्फत विचारण्यात आलं होतं मतदानाशी रिलेटेड. तर मग आम्ही सुद्धा त्यावेळेस आमचं वोटिंग राईट दिलं. त्यानंतर कंपनी यावर्षी लेखांकन करणार होती, ऑडिट. राईट, आणि 3 ते 4 ऑडिट कंपन्यांची नावं आमच्या समोर देण्यात आली होती. त्यापैकी आम्ही एका ऑडिट कंपनीची नियुक्ती केली. अशा अनेक गोष्टीला मतदान कंपनी भागधारकांचं ओपिनियन घेण्यासाठी भागधारकांकडून मतदान करून घेत असते. राईट, म्हणजेच काय की जे समहक्क भागधारक असतात, राईट, तर त्या समहक्क भागधारकांना सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये मतदानाचा अधिकार असतो. रजत असं अजितला सांगितलं. अजित म्हणाला की यार तुम्हाला कंपनीनं CEO शी संबंधित मतदानाचा अधिकार विचारला होता, प्लॅनिंगशी रिलेटेड, ऑडिटशी रिलेटेड, इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड. आम्हाला तसं काहीच विचारलं नाहीये. आम्हाला फक्त एवढंच विचारलेलं आहे की कंपनीनं आमच्याकडून पहिले 5 वर्षासाठी पैसे घेतले होते, वापस कंपनीला असं वाटते की आम्ही आणखी 2 वर्षासाठी ठेवायला पाहिजे, तर ठेवायचं का परत करायचं हे सगळ्या अग्रहक्क भागधारकांना कंपनी विचारली होती आणि आमच्यापैकी मॅक्सिमम जणांनी 70% जणांनी पैसे ठेवण्यासाठी परवानगी दिली होती. राईट, बाकी आम्हाला आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं मतदानाबद्दल कंपनीकडून इन्व्हिटेशन आलं नाही किंवा कंपनीकडून विचारण्यात आलं नाही. म्हणजे कन्क्लुजन काय निघते की दोन्हीही भागधारकांना मतदानाचा अधिकार आहे, बट जे अग्रहक्क भागधारक आहेत हे अग्रहक्क भागाशी रिलेटेडच जे काही गोष्टी आहेत त्याच्याशी रिलेटेडच त्यांना मतदानाचा अधिकार आहे. बट जे समहक्क भागधारक आहेत त्यांना अनेक गोष्टीशी रिलेटेड मतदानाचा अधिकार असतो. कंपनी जर वर्षातून 10 वेळा भागधारकांचं ओपिनियन घेत असेल तर 10च्या 10 वेळेला कंपनी इक्विटी शेअर होल्डर्सचं म्हणणं ऐकून घेते, त्यांचं मत घेते, समहक्क भागधारकांचं मत घेते 10च्या 10 वेळेला. बट कंपनी अग्रहक्क भागधारकांना तेव्हाच विचारते जर ती गोष्ट अग्रहक्क भागांशी संबंधित असेल तर. ओके, डन. हा सुद्धा फरक क्लिअर झाला. त्याच्यानंतर भांडवल परतफेड. भांडवल परतफेड म्हणजे काय नीट लक्ष द्या. कंपनीच्या हयातीत समहक्क भाग भांडवल परत मिळू शकत नाहीत.
अपवाद भागांची खरेदी बायबॅक, कंपनी परतफेड आणि अग्रहक्क भागामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की कंपनी परतफेडीचे अग्रहक्क भागांचे वाटप करू शकते जे कंपनीच्या कार्यकाळात परत केले जाते. आता याचा अर्थ काय चेक करा की दोघांनीही 2023 मध्ये कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक केले होते. आज चालू आहे, इमॅजिन करा आज 2025 चालू आहे. ओके, तर मागच्या 3 वर्षामध्ये कंपनीनं एकदाही रजतला विचारलं नाही की तुम्हाला तुमचे शेअरचे पैसे परत पाहिजे का? कारण कंपनी समहक्क भागधारकांना त्यांचे शेअर्स चे पैसे कधीच देत नाही. राईट. आता जर तो स्वतःहून विकला तर ठीक, किंवा कंपनी स्वतःहून त्याला म्हणली की तुम्ही 500 ला शेअर खरेदी केला होता आमच्याकडून, तेच शेअर आज आम्ही तुमच्याकडून 700 रुपयाला खरेदी करायची इच्छा आहे, जर रजतला वाटलं तर रजत कंपनीला विकेल, अदरवाइज नाही. साधं सिंपल सोप्या भाषेत काय, कंपनी स्वतःहून समहक्क भागधारकांना पैसे परत करत नाही. बट जे अग्रहक्क भागधारक असतात ते अग्रहक्क भागधारकांना कंपनी काय करते, त्यांचं जे टाइम पिरियड आहे, अग्रहक्क भाग म्हणजेच काय, दोघांनीही पैसे गुंतवणूक केले होते, एवढंच की अजितनं पैसे गुंतवणूक करत असताना 5 वर्षाच्या कालावधीसाठी केले होते. 5 वर्षानंतर कंपनी ते पैसे स्वतःहून अजितला काय करेल, परत करेल. त्याला पाहिजे असू दे किंवा नसू दे, कंपनी स्वतःहून ते पैसे त्याला परत करेल. बट जोपर्यंत रजत मागणार नाही तोपर्यंत रजतच्या शेअरचे पैसे कंपनी परत करणार नाही. म्हणजे थोडक्यात जर समजून घ्यायचं असेल तर समहक्क भागचे पैसे परत केल्या जात नाहीत. अग्रहक्क भागधारकांना त्यांचे पैसे एक विशिष्ट कालावधीनंतर परत केल्या जातात. त्याच्यानंतर नीट लक्षात घ्या, समहक्क भांडवलाला जोखमीचे भांडवल म्हणतात. नीट लक्षात घ्या, रिस्क कॅपिटल जोखमीचे भांडवल म्हणतात आणि अग्रहक्क भागधारकांना सुरक्षित भांडवल म्हणतात. आता याच्यामध्ये रिस्क काय आहे, याच्यामध्ये सुरक्षितता काय आहे, काय नाही चेक करून घ्या. नीट लक्षात घ्या, 2023 मध्ये ज्या वेळेस या दोघांनीही कंपनीचे भाग खरेदी केले होते 100, तर त्यावेळेस रजतनं 100 शेअर्स खरेदी करत असताना कंपनीला एका शेअर मागे 1000 रुपये दिले होते. म्हणजे टोटल 1 लाख रुपयांची गुंतवणूक रजतनं कंपनीमध्ये केली होती. किती लाख रुपयाची गुंतवणूक? 1 लाख रुपयाची गुंतवणूक. आणि अजितनं सुद्धा कंपनीचे 2023 मध्ये 100 भाग खरेदी केले आणि ते देत असताना कंपनीला 1000 शेअर्स खरेदी केले. अजितनं सुद्धा 1 लाख रुपये दिले. ऑल राईट, डन. आता 2024 मध्ये व्यवस्थित लक्ष द्या, 2024 मध्ये या 100 जे भाग होते रजतकड समहक्क भाग, त्या एका भागाची किंमत मार्केटमध्ये उताराला कमी झाली, 900 रुपये झाली. आणि जे 1 लाख रुपये रजतनं गुंतवणूक केले होते त्या 1 लाखाची किंमत झाली 90,000 रुपये. काय झाली किंमत? 90,000 रुपये. कारण त्याच्याजवळ कोणते भाग होते? समहक्क भाग. ऑन दी अदर हँड जे अग्रहक्क भाग असते 2024 मध्ये याची किंमत 1 लाख होती. का? कारण बाजार भावानुसार याची किंमत कमी जास्त होत नाही. हे 1 लाखला 1 लाख असते. 2025 मध्ये अचानकपणे मार्केटमध्ये थोडीशी तेजी आली आणि जे 100 शेअर्स 100 भाग रजतकडे होते त्यातल्या प्रत्येक भागाची किंमत झाली 900 वरून डायरेक्ट 1200. इट मीन्स त्या भागांची किंमत 2025 मध्ये झाली 1,20,000 रुपये. किती झाली त्या भागाची किंमत 2025 मध्ये? 1,20,000 रुपये. बट मिस्टर अजित हा एक अग्रहक्क भागधारक आहे. 2025 मध्ये त्याच्या भागाची किंमत स्टील होती 1 लाख रुपये. 2025 मध्ये याचा भागाची किंमत किती होती? 1 लाख रुपये. आता नीट लक्षात घ्या, का शब्द जोखीम आणि का शब्द सुरक्षित आलेला आहे. जोखीम इन द सेन्स की जसं जसं कंपनीच्या भागांची किंमत वाढत जाईल तसं तसं तुमच्या भागांची किंमत वाढते, तुम्ही गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकीची किंमत वाढते.
2023 मध्ये 1 लाख होती तर 24 मध्ये 90,000 झाली. 24 मध्ये याची किंमत किती झाली? 90,000. वापस 25 मध्ये कंपनीचा भाव वाढला, भागांची पण प्राइस वाढली. म्हणजेच हे काय, या भागांचं पूर्णपणे किंमत जी आहे ते बाजारपेठेवर अवलंबून असते. त्यामुळे बाजारपेठेमध्ये कधी तेजी असते, कधी मंदी असते. त्या तेजी मंदीनुसारच तुमच्या भागांची किंमत ठरत असते. त्यामुळे याला जोखमीचे भांडवल असे म्हणतात. आणि दुसऱ्या साईडला अग्रहक्क भागांना सुरक्षित म्हणतात का? जेवढे पैसे तुम्ही ठेवला होता तेवढेच पैसे राहणार आहेत, ना कमी होतील ना जास्त होतील, पण त्याचबरोबर तुम्हाला लाभांश सुद्धा मिळेल. ऑलराईट. आणि लाभांशाचा दर कसा असतो? निश्चित असतो. ऑलराईट, डन. चला, म्हणजे एवढं तरी कळालं की पहिले जे 3 ते 4 पॉइंट्स आहेत, पहिल्या याच्यामध्ये व्याख्या सांगण्यात आलेली आहे. दुसरा होता लाभांशाचा दर. समहक्क भागधारकांना लाभांशाचा दर कमी जास्त दराने मिळत असतो. अग्रहक्क भागधारकांना लाभांशाचा दर निश्चित दराने मिळतो. त्याच्यानंतर समहक्क भागधारकांना प्रत्येक गोष्टीबाबत मतदानाचा अधिकार असतो. अग्रहक्क भागधारकांना मर्यादित स्वरूपाचा असतो. मर्यादित म्हणजे काय? त्यांच्याशी संबंधित असलं तरच, अदरवाईज नाही. भांडवलाची परतफेड नीट लक्षात घ्या. जे समहक्क भागधारक असतात त्यांना कंपनी कधीच पैसे परत करत नाही. जे अग्रहक्क भागधारक असतात ठराविक काळानंतर त्यांच्या भागांचे पैसे कंपनी काय करते? परत करते. त्याच्यानंतर भांडवलाचे स्वरूप नीट लक्षात घ्या. काय सांगण्यात आलेलं आहे? समहक्क भांडवलाला जोखमीचे भांडवल म्हणतात. का? जसं कंपनीचा भाव वाढला तसं तुमच्या भागांची किंमत वाढते. जसं कमी झाला, टाकलेले पैसे, केलेली गुंतवणूक सुद्धा कमी होऊन जाते, पैसे झिरून जातात. त्याचबरोबर जर अग्रहक्क भागधारकांना बघितलं तर याला सुरक्षित भांडवल म्हणलेलं आहे. का? जेवढे पैसे आहेत तेवढेच मिळतात. स्थिर दराने परतावा. स्थिर म्हणजे स्टेबल. जेवढे पैसे 2023 मध्ये होते तेवढेच पैसे 25 मध्ये आहेत. त्याच्यानंतर नीट लक्षात घ्या, नेक्स्ट पॉइंट आहे गुंतवणूकदारांचे स्वरूप. म्हणजे जो व्यक्ती त्या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करायला, त्याचं एक्झॅक्ट नेचर. ओके, आता नीट लक्ष द्या काय सांगण्यात आलेलं आहे. जे गुंतवणूकदार जोखीम पेलण्यास तयार असतात. पेलणे म्हणजे सफर करणे, झेलणे, दम आहे. जे गुंतवणूकदारांना रिस्क घ्यायचं असते. हर्षद मेहता 1992 ही एक वेब सिरीज आली होती. त्याच्यामध्ये त्या हर्षद मेहताला विचारण्यात येते की हर्षद भाई, आप तो इतने पैसे छाप रहे हो और हमको कुछ भी एडवाइस नहीं दे रहे हो. एक हर्षद मेहता जेव्हा एक मोठा म्हणजे दलाल बनते, मोठा इन्व्हेस्टर बनते, तर त्याच्या हाताखाली जे काम करणारे लोक असतात तो म्हणतात की आम्हाला पण काहीतरी टिप्स द्या, आम्हाला पण काहीतरी चांगल्या कंपनीचे नाव सांगा जे आम्ही शेअर्स परचेस करू. मग त्यांना सांगते की बट टाटा कंपनीचे शेअर घेऊन टाक, कशी भारतातली कंपनी आहे, किती बी झालं तरी आज ना उद्या कंपनी प्रॉफिट होणारच आहे, तुम्ही फायदा होणारच आहे. मग तो व्यक्ती म्हणतो की तुम्ही आम्हाला टाटा कंपनीचे नाव सांगलेलं आणि तुम्ही नको नको त्या दुसऱ्या कंपनीमध्ये पैसे गुंतवून तुम्ही हजाराचे लाख करलेला आणि आम्हाला हजाराचे 1200-1300 सांगायला. मग हर्षद मेहता त्यावेळेस म्हणते की बेटा मी रिस्क घ्यायला तयार आहो म्हणून मी गुंतवणूक करायलो. तुला जर रिस्क घ्यायचं असेल तर चल माझ्यासोबत गुंतवणूक कर. राईट. म्हणजे ज्या व्यक्तीला रिस्क घ्यायचा आहे, जो रिस्क घेण्यास तयार असतो, राईट, त्या व्यक्तीनं समहक्क भागधारकांमध्ये खरेदी करावं. कारण जसं जसं कंपनीचे शेअर्स वाढत जातं तसं तसं तुमच्या भागांची किंमत वाढत जाते. याचा ऑपोजिट, जसं जसं भागांची किंमत कमी होत राहते तसं तसं तुमचं पण भांडवल कमी होत असतं. म्हणून जर तुमचं रिस्क घ्यायला तयार असाल, गुंतवणूकदार जर रिस्क घ्यायला तयार असेल तर त्यानं समहक्क भागांमध्ये गुंतवणूक करावी. आता काही काही लोक रिस्क घेत नाहीत, राईट. हार्ड अर्न मनी आहे, मेहनत करून कमाई केलेला पैसा आहे. उगच कोणाचंही ऐकून कोणत्याही कंपनीमध्ये कशाला टाकायचं? आपल्याला 4 पैसे एक्स्ट्रा नको, बट आपण आपल्याजवळ ठेवलेले तरी पैसे आहे तेवढं जरी राहिले तर मोर दॅन इनफ आहे, अशी सुद्धा काही लोकांची मानसिकता असते. मग अशा वेळेस ते काय करतात? जे गुंतवणूकदार सजग, सावध आहेत, ज्यांना सुरक्षित गुंतवणूक हवी आहे, ते अग्रहक्क भागांमध्ये गुंतवणूक करतात. का? कारण क्लिअर आहे की कसंही झालं तरी आपण जेवढे पैसे आपण टाकला ते आपल्याला परत मिळणार आहेत. म्हणून अशा वेळेस ते काय करतात? अग्रहक्क भागांमध्ये गुंतवणूक करतात. आता साधं सिंपल लॉजिक आहे की
रजत रिस्क घ्यायला तयार होता. त्यानं व्यवस्थित मार्केटचा अगोदर स्टडी केली होती. त्याला माहित होतं आज जरी रिलायन्स मार्केटमध्ये थोडंसं नाव खराब आहे, आज जरी लोक रिलायन्सला क्रिटिसाइज करत आहेत, तरी उद्या काही न करून रिलायन्स कंपनीच पुढे जाणार आहे, रिलायन्स कंपनीलाच प्रॉफिट होणार आहे. आज जरी शेअरची प्राइस कमी असली तरी उद्या वाढणार आहे. त्यामुळे त्याने रिस्क घेऊन कंपनीमध्ये पैसे टाकला. 2023 ला 1 लाख होते, 2024 ला लाखाचे किती झाले? 90,000. जर रिस्क घेण्यास तयार नसला असता तर याच मोमेंटला शेअर विकून टाकला असता. कारण जो भित्रा आहे, ज्याच्या मनामध्ये आणखी भीती आहे की बघ लाखाचे 90,000 झालेत, 80,000 होण्याच्या अगोदर विकून टाक, नसता राहिलेले पण पैसे जातील, असं जर झालं असतं तर तो तेव्हा शेअर विकला असता. त्यानं दिमाग शांत ठेवला. त्याला माहित होतं काही करून कंपनी पुढे जाणार आहे आणि 2025 पर्यंत निवांत बसला. 2025 ला त्याच 90,000 ची किंमत वाढून किती झाली? 1,20,000. तो जर विकला असता तर त्याला आज 30,000चा फायदा झाला नसता. राईट. म्हणून जो भागधारक रिस्क घ्यायला तयार आहे, जोखीम पेलण्यास तयार आहे, अशा भागधारकांनी समहक्क भागधारकामध्ये गुंतवणूक करावी. जे भागधारक सजग आहेत, जे भागधारक सावध आहेत, ज्यांना कोणत्याही प्रकारचं रिस्क घ्यायचं नाहीये, कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नाहीये, अशा वेळेस ते कशामध्ये गुंतवणूक करतात? अग्रहक्क भागधारकामध्ये अग्रहक्क भागांमध्ये गुंतवणूक करतात. का? कारण जे पैसे 2023 ला होते तेच पैसे 2000 कितीला आहेत? 25 ला आहेत. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर समहक्क भागांचे दर्शनी मूल्य साधारणपणे कमी असते. आता ह्याच्यामध्ये काही एक्सप्लेन करायची गरज नाहीये, साधं सिंपल आहे. हे फक्त पुस्तकी आहेत, पुस्तकी गोष्टी आहेत. आज इथं काय सांगण्यात आलेलं आहे? समहक्क भागांचे दर्शनी मूल्य साधारणतः 1 ते 10 असते, तुलनेनं कमी असतं. आणि अग्रहक्क भागांचे मूल्य हे दर्शनी मूल्य हे तुलनेने जास्त असते. आता पैशाची जी किंमत आहे, जसजसं टाइम व्हॅल्यू ऑफ मनी नावाचं एक कन्सेप्ट आहे की अगोदरच्या काळात 100 रुपयामध्ये महिन्याभराचं राशन येत होतं, आजच्या काळात 100 रुपयामध्ये 1 किलो तेल सुद्धा येत नाही. राईट. म्हणजेच जसजसं आपण पुढे चालला तसतसं पैशाची किंमत वरच्यावर कमी व्हायली. त्यामुळे समजून घ्यायचं असेल तर करंट सिच्युएशन मध्ये एक्झाम मध्ये लिहित असताना तुम्हाला हेच लिहायचंय 1, 10. बट मार्केटच्या व्हॅल्यू नुसार आज एका समहक्क भागाची किंमत 100 आहे आणि आज एका अग्रहक्क भागांची किंमत 1000 किंवा त्याच्यापेक्षा कशी आहे? जास्त आहे. ओके. बट एक्झाम मध्ये तुम्हाला लिहित असताना हेच लिहायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगण्यात आलेला आहे हक्क भाग व बोनस भाग. हक्क भाग व बोनस भाग मिळण्याचा अधिकार समहक्क भागधारकांना असतो आणि हे जे भागधारक आहेत अग्रहक्क भाग, यांना कोणत्याही प्रकारचा हक्क भाग किंवा बोनस भाग मिळण्याचा अधिकार नसतो. आता नीट लक्ष द्या. एखाद्या वेळेस व्यवस्थित जे समहक्क भागधारक आहेत त्यांना हक्क भाग, बोनस भाग मिळण्याचा अधिकार आहे आणि अग्रहक्क भागधारक आहेत त्यांना हक्क भाग व बोनस भाग मिळण्याचा अधिकार नसतो. यांना मिळते, समहक्क भागधारकांना, अग्रहक्क भागधारकांना मिळत नाही. आता स्टोरी मोड मध्ये. ओके. 2023 मध्ये या दोघांनीही रिलायन्स कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यानंतर 25 मध्ये आणखी एक वेळेस भेटून मागच्या 3 वर्षात काय झालेलं आहे काय नाही हे डिसाइड केलं, डिस्कशन केलं आणि डिस्कशन केल्यानंतर कळालं की 2024 मध्ये आणि 2025 मध्ये मिस्टर रजत जो त्या कंपनीचा समहक्क भागधारक होता, 2024 मध्ये त्याला 100 शेअर मागे कंपनीनं 5 शेअर बोनस म्हणून दिले आणि 2025 मध्ये दर 100 मागे 2 भाग बोनस म्हणून दिले. याचा अर्थ काय की रजतनं जेव्हा शेअर खरेदी केले होते त्यावेळेस 100 भाग रजतनं खरेदी केले होते आणि आज त्या 100 भाग जे आहेत ते एकूण टोटल झाले 107. म्हणजे खरेदी केला होता त्याने 100 भाग, बट कंपनीनं बोनस भाग देत 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 ते एकूण भागांची बेरीज झाली 107. अजित तुझं काय आहे? अजित म्हणाला की यार मी तर कंपनीचा प्रिफरन्स शेअर होल्डर आहे, मला कोणत्याही प्रकारचा बोनस कंपनीनं आजपर्यंत दिला नाही. माझे जे 100 शेअर होते ते तेवढेच आहेत, त्याची व्हॅल्यू 1 लाखाला 1 लाखच आहे. राईट. म्हणजेच काय
भलेही इक्विटी शेअर्स मध्ये म्हणजे समहक्क भागधारकांना थोडस जोखीम आहे, बट जर कंपनीचा परफॉर्मन्स, कंपनीची कामगिरी उत्तरोत्तर जर चांगली होत असेल तर तुमची सुद्धा भागांची किंमत वरचेवर काय होत राहते, वाढत जाते. का? कारण तुम्ही घेतला होता 100 भाग, आज त्या भागाची किंमत एकूण भाग किती आहेत 107, याने घेतला होता 100, तिथंच आहे, ना गाडी मागे पण चालली ना गाडी पुढे पण यायली. ऑल राईट, यस सर, डन. त्याच्यानंतर समहक्क भागांचे बाजार मूल्य कंपनीच्या प्रगती बरोबर वाढत जाते. किती चांगली गोष्ट सांगलेली आहे. समहक्क भागांची जी मार्केट व्हॅल्यू असते, बाजार मूल्य, ते कंपनीच्या प्रगती बरोबर वाढत जाते आणि अग्रहक्क भागांचे बाजार मूल्य स्थिर असते. नीट लक्षात घ्या, स्टोरी मोड मध्ये सांगायलो, दोघांनीही एकाच कंपनीमध्ये पैसे टाकले, दोघांनीही एकाच कंपनीत पैसे टाकले, फरक फक्त एवढंच आहे, नीट लक्षात घ्या की रजत हा समहक्क भागधारक आहे आणि अजित हा अग्रहक्क भागधारक आहे. 2025 मध्ये एका भागाची किंमत झाली 1200 रुपये, एका भागाची किंमत किती झाली 1200 रुपये, तर 1200 गुणिले 107 करावं लागेल तुम्हाला. सर 1200 गुणिले 107 का? कारण किती सोपं आहे, रजतनं 100 भाग खरेदी केले होते, मागच्या 2 वर्षात त्यांना 7 भागांचा बोनस मिळाला, 100 भागांची बेरीज आता टोटल किती भागामध्ये झाली 107. एका भागाची किंमत रजतनं 1000 रुपये दिली होती, त्या एका भागाची किंमत आज 1200 आहे, तर 1200 गुणिले 7 करावं लागेल. का? कारण अग्रहक्क भाग, सॉरी, जे समहक्क भाग असतात यांची बाजार मूल्य कंपनीच्या प्रगती बरोबर वाढत जाते. म्हणजे जसं जसं कंपनी फायद्यामध्ये व्हायली, जसं जसं कंपनीला फायदा व्हायलाय, तसं तसं या भागांची किंमत वरच्यावर वाढत जाते. मग सिंपली आपल्याला गुणाकार करायचा आहे. सर कशा कशाचा गुणाकार करायचा आहे? साधं सिंपल लॉजिक आहे, 1200 एका शेअरची किंमत आहे, त्याचा गुणाकार करायचं 107 सोबत, एकूण येईल बेरीज 1,28,400. याचा अर्थ रजतनं त्या कंपनीमध्ये जे 1 लाख रुपये गुंतवणूक केले होते, आज त्याची किंमत 1,28,400 रुपये आहे. 3 वर्षामध्ये 1 लाखाचे 1,28,400 रजतला मिळाले. सर मग अजितचं काय? अजितचं साधं सिंपल आहे, प्रश्नामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. अग्रहक्क भागांचे बाजार मूल्य स्थिर असते, त्यामुळं भांडवल वृद्धीची शक्यता नसते. साधं सिंपल सांगलेलं आहे की तुमचे जे 1 लाख राहणार आहेत ते 1 लाखला 1च लाख असणार आहेत. 100ला 100 शेअर, ना कुठला बोनस ना कुठला बाजार वाढ, त्यामुळं तुमचे 1 लाख जे 2023 ला 1 लाख होते तेच 1 लाख 2025 ला पण असणार आहेत. मग सर जो अग्रहक्क भागधारक आहे त्याला फायदा काय? त्याला फायदा एकच, जर कंपनी बुडाली तर त्याला सर्वात पहिले पैसे मिळणार, लाभांशाचा दर त्याला 5% ज्या कंपनीने प्रॉमिस केलं होतं ते 5%च मिळणार. कंपनी जर बुडाली तर सर्वात पैसे अगोदर अग्रहक्क भागधारकांना मिळणार, बस हेच फायदा आहे. मतदानाचा अधिकार आहे का? नाही. बोनस भागाचा अधिकार आहे का त्यांना? नाही. कोणाची गोष्ट करायला मी? अजितची गोष्ट करायलो. ना अजितला कोणत्याही प्रकारचा मतदानाचा अधिकार आहे, ना अजितला कोणत्याही प्रकारचा लाभांश ना कोणत्याही प्रकारचा बोनस भाग मिळण्याचा अधिकार आहे. कंपनीची प्रगती झाल्याबरोबर, कंपनीच्या भागांची बाजार मूल्य वाढल्याबरोबर अजितच्या भागांची किंमत वाढणार नाही, ते तेवढ्याला तेवढीच असेल. ऑन दी अदर हँड जो समहक्क भागधारक आहे रजत, याला मतदानाचा अधिकार आहे, याला बोनस भाग घेण्याचा अधिकार आहे, समभाग याला मिळण्याचा अधिकार आहे. जसं जसं कंपनीची प्रगती होत जाईल तसं तसं ह्याच्या भागांचे मूल्य वाढत जाईल. डन, राईट. आता जोखीम, आता रिस्क काय? दोघांना एकाच प्रकारची रिस्क आहे. नीट लक्ष द्या, रिस्क बद्दल काय सांगण्यात आलेलं आहे. जर अजितनं जे पैसे गुंतवणूक केले, सॉरी रजतनं
आता रजतला कोणत्या प्रकारचं जोखीम घ्यायला ऑलरेडी डिस्कस केला आपण. समहक्क भाग भांडवलात गुंतवणूक करण्यात जोखीम असते कारण लाभांशाचा दर अस्थिर असतो. म्हणजेच काय जोखीम म्हणजेच काय की जो अजित आहे ह्याला 1 लाखावर दरवर्षी 5-5 हजार त्याला मिळालेत. कंपनीला फायदा होते, कंपनीला नुकसान होते, त्याचे 5,000 घट्ट, 1 लाखावर 5% लाभांशाचा दर कोणाला अग्रहक्क भागधारकांना. बट जो समहक्क भागधारक आहे त्याच्याबद्दल इथं काय सांगण्यात आलेलं आहे, समहक्क भाग भांडवलात गुंतवणूक करण्यात जोखीम असते कारण लाभांशाचा अस्थिर दर व भांडवल परतफेडीची अनिश्चितता. म्हणजे जसं ह्याला दरवर्षी 5-5 हजार मिळालेत अजितला, तसं आपल्या रजतला दरवर्षी 5-5 हजार मिळणार नाहीत. प्लस कंपनी स्वतःहून तुला पैसे कधी परत करणार नाही. जर कंपनी बुडाली, कंपनी जवळ पैसे कमी असले तर कंपनी काय करते, अजितचे पैसे देऊन निघून जाते, तू संपलं. ओके, आता ह्याच्यामध्ये काय जोखीम आहे चेक करा. अग्रहक्क भागांची गुंतवणूक तुलनेने सुरक्षित असते कारण लाभांशाचा दर निश्चित असतो व भांडवल परतफेडीसाठी अग्रक्रम दिला जातो. आता ह्याच्यामध्ये जसं यांना रिस्क घ्यायले का, कारण यांना लाभांश भेटना गेले, कंपनी बुडाली की यांचे पैसे गेले, हे रिस्क आहे. यांच्यामध्ये जोखीम नाही. का जोखीम नाही, कारण आपल्याला कंपनी येऊ दे राहू दे जाऊ दे 5-5 हजार दरवर्षी आले, 3 वर्षात 15,000 आले. 1 लाख टाकलं होतं ना, दरवर्षी 5-5% म्हणजे 3 वर्षात 15,000 आले. प्लस कंपनी बुडाली तर मग रजत जो आहे तो बसणार ना, त्याचे 1 लाख गेले, बट आपल्याला आपले पैसे वापस परत मिळतील. ऑलराईट, एक्झाम मध्ये नीट लक्षात घ्या, 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीची एक्झाम जी असते बोर्डाची, त्या एक्झाम मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मी जे 10 फरक शिकवले त्यापैकी कोणतेही 5 लिहायचे असतात. राईट, त्यामुळं 10 मोर दॅन इनफ आहेत. याच्यापेक्षा जास्त पाठ सुद्धा करायचं नाही, जास्तीत जास्त एखादा एक 6वा एक्स्ट्रा पाठ करून टाकायचं, दॅट्स इट. राईट, पुढच्या व्हिडिओज मध्ये आपण वापस स्टार्ट करूयात या पॉइंट पासून जिथं आपण काल एंड केलं होतं, ज्याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये समहक्क भाग आणि समहक्क भागांची वैशिष्ट्ये. म्हणजेच काय की जो आपला रजत नावाचा व्यक्ती आहे त्याच्याजवळ जे समहक्क भाग आहेत तर त्या समहक्क भागांची वैशिष्ट्ये अँड काय वैशिष्ट्य आहेत काय नाही ते आपल्याला डिस्कस करायचं. अगोदर मी हा पॉइंट का घेतलो, कारण जे गोष्टी आपण उद्या आणि परवाच्या क्लासमध्ये करणार आहोत तेच सर्व गोष्टी आजच्या क्लासमध्ये एकाच वेळी सांगितलं तर सोपं जाईल त्याच्यामुळे. ऑलराईट, डन. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन मध्ये 100 रुपयाच्या कोर्सची लिंक दिलेली आहे अँड बिग बुल बॅचची सुद्धा लिंक दिलेली आहे. जर तुम्हाला ऑनलाईन लेक्चर्स जॉईन करायचे असतील तर तुम्ही DA2 अकॅडमीची बिग बुल बॅच जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये 5 विषय शिकवण्यात येतात, अकाउंट्स, OCM, SP, अर्थशास्त्र, दॅट्स इट, आणि इंग्लिशचं रायटिंग स्किल्स. भेटूयात उद्याच्या क्लासमध्ये.